जय मल्हार, जय महाराष्ट्र, जय भारत. सर्व प्रेक्षकांचं धनगर समाज जागृती चॅनल परिवाराच्या वतीने आजच्या महाचर्चा या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करतो. सर्वांचंच या चर्चेमध्ये स्वागत आहे. स्टुडिओमध्ये माझ्यासोबत विविध मान्यवर चर्चेसाठी पगडे सर असतील, जागडेजी असतील, संतोषजी असतील आणि अजून काही मान्यवर आपल्या स्टुडिओमध्ये आजच्या या विषयावरती चर्चा करण्यासाठी सहभागी होणार आहेत. चर्चेचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. धनगर आरक्षण लढ्यात व्यस्त राजकीय पक्षांनी उमेदवारी डावलले. आता पुढे काय करायचं? जी भूमिका आहे पुढच्या कालावधीमध्ये ती काय आपली असली पाहिजे, या दृष्टीनं हा चर्चेचा विषय असणार आहे. पार्श्वभूमी थोडक्यात अशी आहे, की आपण सगळेच जण सातत्याने धनगर एसटी आरक्षणाच्या संदर्भातले लढे, आंदोलनं त्या ठिकाणी करत होतो. आणि दुसऱ्या बाजूला आपण बघितलं असेल, राजकीय पक्षांमध्ये लगबग होती ती त्यांच्या उमेदवारी निश्चित करण्यासाठी, त्यांच्या उमेदवारांच्या त्या ठिकाणी मुलाखती घेण्यासाठी किंवा विविध जातसमूह जे आहेत, ते आपल्या जमातीतल्या उमेदवारांना, जातीच्या उमेदवारांना उमेदवाऱ्या मिळाव्यात, यासाठी प्रयत्न करताना आपल्याला दिसले. परंतु आपला सर्वांचा फोकस उपोषणावरती होता, आंदोलनावरती होता, शासन निर्णयावरती होता. आणि मग आता ज्यावेळी निवडणुकीच्या तारखा घोषित झाल्या, राजकीय पक्ष उमेदवाऱ्या जाहीर करायला लागले, पगडे सर, तर त्या परिस्थितीमध्ये आपण बघितलं असेल, आजच नुकतीच भाजपची पहिली यादी जाहीर झालेली आहे. आणि या पहिल्या यादीमध्ये जवळपास 99 उमेदवारामध्ये फक्त एक धनगर उमेदवार आहे, ज्यांचा DNA बीजेपीचा हा ओबीसी आहे, धनगर आहे, असं जे ठासून सांगतात, तिथे फक्त एकच उमेदवारी आहे. तिकडे दुसऱ्या बाजूला एक शरद पवार गटाची यादी फिरते, त्याच्यामध्ये एक नाव आहे उत्तमराव जानकर यांचं. काँग्रेसमधून एक नाव सध्या दिसतंय, ते डॉक्टर यशपाल भिंगे यांचं. अशी अतिशय तोकड्या पद्धतीची 2 कोटी संख्या असलेल्या धनगर जमातीची या ठिकाणी भागीदारी जर बघितलं, प्रतिनिधित्व बघितलं, त्यांना मिळणाऱ्या उमेदवारांची संख्या जर बघितली, तर अतिशय कमी प्रमाणामध्ये आहे. आणि म्हणून आज हा विषय आपल्या समोर चर्चेला आणलेला आहे. धनगर बांधवांनो, आपण सगळ्यांनी हा चॅनल सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि यथायोग्य आपल्याला जे काही आपल्या चॅनलला आर्थिक मदत करता येईल, खाली आम्ही स्क्रीनवरती आपल्याला पट्टी चाललेली आहे, ज्याच्यावरती फोन पे, गुगल पे नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती करा. परंतु हा कार्यक्रम आणि चॅनल मार्फत घेतले जाणारे कार्यक्रम हा आपल्या सगळ्यांचा चॅनल आहे. हा चॅनल मजबूत करण्याची जबाबदारी तुमच्या माझ्यावरती सर्वांच्यावरती आहे आणि सर्व घराघरामध्ये नेऊन पोहोचवा, सबस्क्रायबर वाढवा, हीच विनंती मी आपल्याला करतो. आणि चर्चेला सुरुवात मी सरांच्या पासूनच करतो थेट. बाकीचे 2 मान्यवर आहेत, अजूनही काही मान्यवर स्टुडिओमध्ये जॉईन होण्याचा प्रयत्न करत आहेत. पगडे सर, विषय स्पष्टपणे आपल्या समोर ठेवलेला आहे. आपण बघतोय की धनगर आरक्षण लढ्यामध्ये आपण सगळेच जण व्यस्त होतो. माझ्या सकट आपण बघितलं असेल, आमची टीम असेल, सगळेजण, सगळ्यांचा फोकस तिकडच होता. एक तर आपल्या लोकांना उमेदवारीसाठी मुलाखती दिल्या असतील, त्यांचं वजन त्यांच्यासाठी समाजानं एक शिष्टमंडळ त्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना, मुख्य नेत्यांना भेटणं गरजेचं होतं. दबाव टाकून उमेदवाऱ्या मिळवणं गरजेचं होतं. तसंही काही घडलं नाही. 1-2 नंबरची जमात या महाराष्ट्रामधली धनगर जमात, ज्याची मतसंख्या प्रचंड आहे. जवळपास 94 विधानसभामध्ये धनगर अतिशय चांगलं मतदान आहे. 40,000 पासून ते 1.25 लाखापर्यंतचं मतदान असलेली धनगर जमात आहे. त्यानंतर अनेक असे मतदारसंघ आहेत. आपण 5,000, 10,000, 15,000, 20,000 अशी संख्या असलेले जवळपास 100-125 मतदारसंघ आहेत. म्हणजे 200-225 मतदारसंघामध्ये अस्तित्व, संख्या असलेला, निर्णय पलटवू शकतो असा समाज. परंतु या समाजाची कुठलेही पक्ष दखल घेताना या महाराष्ट्रामध्ये दिसत नाहीत किंवा आपल्याला उमेदवाऱ्या दिल्या नाहीत, तर हा समाज आपल्यावरती रोष व्यक्त करेल. याच्यावरती किंवा जिथे उमेदवाऱ्या दिल्या जात आहेत तिथे देखील जाणीवपूर्वक माहिती महाविकास आघाडी जी आहे देण्याची शक्यता आहे. अशा ठिकाणी जसं सांगोल्याचा विषय आहे, तिथे वादविवाद मोठ्या प्रमाणावरती सुरू करून त्यांची उमेदवारी कशी डावलता येईल, या बाजूने देखील प्रयत्न करताना दिसत आहेत. लाईव्ह सर्व्हे देखील एक सुरू आहे. आपण तिथे देखील मतदान करू शकता. लाईव्ह सर्व्हेचा विषय आहे, धनगर आरक्षणासाठी समाजाने जरांगी पाटील यांच्यासोबत विधानसभेला गेलं पाहिजे का? येथे देखील आपण आपलं मत नोंदवा. आणि मी सरांना विनंती करेल, सर आपण थोडंसं हे विषयाच्या अनुषंगाने विश्लेषण करावं. आपण म्हणता ते अत्यंत योग्य अशा पद्धतीची भूमिका आहे. कारण आजपर्यंतच्या कालखंडामध्ये एवढी मोठी आपली लोकसंख्या असूनही हे आपली दखल का घेत नाहीत, यावर थोडंसं समाजातील कार्यकर्त्यांनी, समाजातील नेत्यांनी सुद्धा आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आपण काय करत असतो की केवळ
काही तात्पुरत्या प्रश्नांवर समोर येत असतो. ते आपल्यासाठी आवश्यक असतात प्रश्न, परंतु त्या सत्ताधाऱ्यांसाठी ते प्रश्न तात्पुरते दिसतात आणि अशा पद्धतीनं आपले आवश्यक प्रश्न तात्पुरते करून ते आपला वेळ निभावून नेत असतात आणि आपल्याला काहीतरी आश्वासनं देत असतात. ज्यावेळेस ते आश्वासनं सत्ताधारी देत असतात, त्यावेळेस आपल्यातले बरेचसे नेते सत्ताधाऱ्यांच्या बाजूनं काही विरोधात काय असतात आणि म्हणून एवढ्या मोठ्या माणसाने दिलेलं आश्वासन आपण काही दिवस थांबलं पाहिजे किंवा काही दिवस त्यांचं ऐकलं पाहिजे. अशा भूमिका आपण त्या परिस्थितीमध्ये घेऊन आपण नेहमीच शासनाला सहकार्य केलेलं आहे. परंतु शासनामधील प्रस्थापित जे सत्तापिपासू आहेत, हे केवळ आणि केवळ धनगर समाजाच्या मतांचा वापर करणे ही एक त्यांना एक टॅक्ट येऊन गेलेली आहे, की कारण धनगर समाजामध्ये संख्या जरी लक्षणीय असली तरी परंतु ह्यांची लक्षणीय संख्या ही विस्कळीत आहे. ही संघटित नाही. हे त्यांना चांगल्या पद्धतीनं माहीत आहे आणि म्हणून ते आपल्या असंघटितपणाचा उपयोग ते या ठिकाणी या निवडणुकांमध्ये घेत असतात आणि आपला कार्यकर्ता आजही फार मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय डावपेच करण्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये मागासलेला आहे म्हणण्यापेक्षा त्याला लोकशाहीचं प्रशिक्षणच मिळालं नाही. जे काही प्रशिक्षण मिळालेलं आहे, सामाजिक चळवळीमधून जे कार्यकर्त्यांना मिळालेलं आहे, ते सामाजिक चळवळीतले कार्यकर्ते अत्यंत प्रामाणिक आहेत आणि प्रामाणिक भूमिका घेऊन शासनाला भांडत असतात. परंतु शासनाला धनगर समाजाच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांची भूमिका समजत नाही. याचं कारण असं आहे, की धनगर समाज विस्कळीत आहे, संघटित नाही आणि ऐन वेळेला अशा पद्धतीचं निवडणुकीचे तिकीट सुद्धा त्यांना द्यायचे नाही. जर तिकीट त्यांनी दिले राजकीय पक्ष म्हणून, तर आपली माणसं निवडून येतील आणि आपली माणसं जर निवडून आली, तर ती निवडून येणारी माणसं भविष्यामध्ये अनेक कार्यकर्ते हुशार करतील आणि हा समाज हुशारच होऊ नये, हा समाज राजकारणातच येऊ नये, या दृष्टिकोनातून ते नेहमीच आपल्या हालचाली करतात. याचं उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतोय, की 1960-62ला ज्यावेळेस महाराष्ट्र अस्तित्वात आला, त्यावेळेस नैसर्गिक पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये निवडणुका झाल्या. त्यावेळेस पहिल्या विधानसभेमध्ये 15 ते 16 आमदार होते आपले. परंतु ते 15-16 आमदार नंतर ह्या सत्तापिपासून प्रस्थापित माणसांनी आणि सर्वच राजकीय पक्षांनी त्या 16-17 आमदारांच्या जागा हळू-हळू इतर जातीनं म्हणण्यापेक्षा प्रस्थापित जातीनं त्या जागा बळकावल्या आणि आपल्या माणसांकडे पैसा नसल्यामुळे ते जास्त राजकीयपणाने चतुर नसल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी मागं टाकण्याचा प्रयत्न केला. आजही आपण 70-72 मतदारसंघामध्ये केवळ धनगर आणि धनगरांनाच मतदान केलं तर 25 ते 30 आमदार आपले निवडून येऊ शकतात. परंतु ह्या मतदारसंघामधील असलेला जो धनगर समाज आहे, जो कार्यकर्ता आहे, तो अत्यंत गरीब आहे. गरीब असलं तरी चालतं, परंतु तो लोकशाहीतील मोठ्या प्रमाणामध्ये ज्या पद्धतीचं त्यांच्यामध्ये एक तात्विक दृष्टिकोनातून विचारसरणी प्रसारित व्हायला पाहिजे, तशी विचारसरणी कार्यकर्त्यांमध्ये आपल्या प्रसारित झालेली नाही. आज आपण पाहतो की ज्यांनी आपणाला जन्मोजन्मापासून आरक्षणापासून दूर ठेवलं, आज आपले कार्यकर्ते आपल्या ग्रुपला त्यांचे फोटो टाकून त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर करतात आपल्या ग्रुपला. मी तर म्हणतो ह्या एससी समाजाकडून किंवा आदिवासी समाजाकडून किंवा मराठा समाजाकडून आपल्या कार्यकर्त्यांनी काहीतरी शिकलं पाहिजे. ज्या माणसांनी आपल्याला आयुष्यभर सत्तेपासून दूर ठेवलेलं आहे, त्यांची पोस्ट खरी असो की खोटी असो, ती पोस्ट आपल्या ग्रुपला येता कामा नये. परंतु आपले भोळे बाबडे कार्यकर्ते, गरीब बिचारे कार्यकर्ते, कुठेतरी त्यांच्या दावणीला बांधलेले असणारे कार्यकर्ते, ते त्यांचा प्रचार प्रसार करण्यामध्ये मशगूल असतात. परंतु या ठिकाणी मग काय होतं, त्या ग्रुपमध्ये आपलेच कार्यकर्ते आपल्यालाच, मी पाहिलं थोड्या वेळापूर्वी, आपलेच कार्यकर्ते आपल्याला प्रश्न विचारतात की या ठिकाणी यादीमध्ये हे कोण आहे, या ठिकाणी यादीमध्ये ते कोण आहे. म्हणजे कार्यकर्त्यांना अनेक आपल्या फार मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय पटलावर काय घडामोडी घडतात हे सुद्धा माहित नाहीये आणि म्हणून कार्यकर्ते आपल्या आपल्यामध्येच आपसामध्ये या ठिकाणी तुम्ही करतात किंवा एकमेकाला प्रश्न विचारतात. यामध्ये आपल्या तरुण कार्यकर्त्यांचा फार मोठा वेळ वाया जात आहे आणि म्हणून असा वेळ जाऊ द्यायचा नसेल तर ज्यांनी ज्यांनी आपल्याला प्रस्थापितांनी आतापर्यंत आरक्षणापासून
लोकशाहीतील सुखसुविधापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा माणसांचा कोणताही अजेंडा आपल्या ग्रुपवर घेऊन आपण त्यामध्ये फारशी चर्चा करू नये. आता सुज्ञ कार्यकर्ता असेल तर त्यांनी सामाजिक बैठकीमध्ये सुज्ञ कार्यकर्त्यांच्या पुढे ती क्लिप त्यांनी दाखवावी आणि त्याच्यावर विचार मंथन करावं. परंतु व्हॉट्सअप ग्रुपवर अशा पद्धतीनं कार्यकर्त्यांना ते टाकून कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम आपलीच माणसं करत आहेत. हे एक थोडंसं दुर्दैवासारखंच वाटतं. अति लोकशाही झाली. जर आपल्या अंगावर कुऱ्हाडच घेऊन कोणी येत असेल आणि कुऱ्हाड घेऊन येणाऱ्याच माणसाला आपण जर दादा मामा म्हणून त्याचे पाय पडत असू तर तो आपल्याला कुऱ्हाड मारणारच आहे. त्याच पद्धतीने हे सत्तापिपासू जी काही सत्तेमध्ये आजपर्यंत प्रस्थापित राहिलेली आहेत, ज्यांनी महाराष्ट्राची 99% संपत्ती आपल्या कब्जामध्ये घेतलेली आहे आणि त्यांच्याकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात संपत्ती असल्यामुळे आपल्यातले विद्वान असोत, आता एससी समाजाची त्यांनी काय वाट लावून ठेवलेली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी मोठा विचार देऊन, संपूर्ण देशाला घटनात्मक विचार देऊन या समाजामध्ये सुद्धा त्यांनी एकी ठेवलेली नाही. त्यांच्यामध्ये सुद्धा फोडाफोडी करून त्यांची मतं हे प्रस्थापित मंडळी घेत असतात आणि एससी समाजाला सुद्धा सत्तेपासून दूर ठेवतात आणि एससी समाज सुद्धा त्या पद्धतीनं असंघटितच आहे. एवढा मोठा विचार या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी त्या समाजाला दिला. त्या बाबासाहेब आंबेडकरांचा विचार सगळं जग अनुकरण करत असतं, परंतु भारतातील धनगर समाज आणि भारतातील बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायीच त्या विचारानुसार चालत नसल्यामुळे हे सत्तापिपासू प्रस्थापित माणसं आपल्याला सत्तेतील लाभापासून, सत्तेच्या एकंदरीत विकासापासून जाणीवपूर्वक दूर ठेवत असतात आणि म्हणून ते आपणाला या ठिकाणी त्यांच्या मतदाराच्या जे उमेदवार जाहीर करण्याची प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये धनगर समाजाला कोणत्याही ठिकाणी ते आपल्याला आजपर्यंत उमेदवारी देत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. गेलं तर मग एखादी MLC देतात किंवा एखादं महामंडळाचं सदस्य करतात किंवा कोणत्या तरी एखाद्या मंदिराला किंवा सभागृहाला थोडंसं अनुदान देतात आणि अशा पद्धतीने आपण त्यांच्यावर खुश होऊन आपले मूलभूत हक्क लोकशाहीतील धनगर समाजाचे ते मूलभूत हक्कच आपण विसरून जाण्याची वेळ यायला लागलेली आहे आणि केवळ छोट्या मोठ्या गोष्टींवर आपण चर्चा या ठिकाणी करून आपण या ठिकाणी गुपचूप बसणं याच्या पलीकडं सर्वसाधारण कार्यकर्त्याच्या डोक्यामध्ये काही यायलाच तयार नाहीये. तेव्हा राजकीय पुढाऱ्यांनी आपल्या बराचसा समाज सुधारण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्याकडेही काही साधनाअभावी राजकीय पुढारी आपले समाजापर्यंत पोहोचू शकले नाहीत. सामाजिक कार्यकर्ते त्यांनी निर्माण केले, ही एक आपल्या समाजाच्या साठी जमेची बाजू आहे. आता ह्या सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये एक निष्ठा, एक समाजाबद्दल आस्था आणि विरोधकांबद्दल तीव्र राग असला पाहिजे मनामध्ये आणि त्या दृष्टिकोनातून सामाजिक काम करत असताना समाजातील कार्यकर्त्यांनी, समाजातील वेगवेगळ्या युवकांनी, महिलांनी या ठिकाणी पुढे आलं पाहिजे. आपण पाहतो की एवढे मोठी आपली चळवळ झालेली आहे, कितीतरी मोठ्या चळवळी झालेल्या आहेत, परंतु ह्या चळवळीमध्ये 50% तरी समाज घराच्या बाहेर निघतो का? जे काही कार्यकर्ते आहेत तुमच्या आमच्यासारखे फार तर सर्व मिळून 50,000च्या मध्येच कोणत्याही ठिकाणी कार्यक्रम हो, अमरावतीला हो, नागपूरला हो किंवा नांदेडला हो किंवा महाराष्ट्राच्या कोण्याही कोपऱ्यात कार्यक्रम होऊ द्या, समाजाबद्दल आस्था असणारे, समाजाची काहीतरी उन्नती करण्यासाठी आपण काहीतरी वेळ दिला पाहिजे, आपण काहीतरी या ठिकाणी विचार मांडले पाहिजे, आपण या ठिकाणी समाजाच्या विकासासाठी एक शैक्षणिक, एक बौद्धिक अशा पद्धतीच्या सुद्धा बैठका घेण्याचं काम सामाजिक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केलं पाहिजे आणि एक एक कार्यकर्ता घडवणं या ठिकाणी फार मोठी गोष्ट आहे. पंतप्रधान घडवता येतो तुम्हाला, मुख्यमंत्री घडवता येतो, परंतु कार्यकर्ता घडवणं हे अत्यंत अवघड बाब आहे आणि ह्या अवघड बाबीकडेच आपल्या सामाजिक राजकीय कार्यकर्त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे या ठिकाणी आपल्याकडं हाडाचा म्हणतो असा कार्यकर्ताच आपल्याला उपलब्ध नाहीये आणि म्हणून हाडाचे कार्यकर्ते निर्माण करणे आणि ह्या कार्यकर्त्याच्या माध्यमाद्वारे समाजामध्ये एक प्रकारची एकीची ज्योत पेटवणे, समाजामध्ये, महिलांमध्ये, युवकांमध्ये, शेतकऱ्यांमध्ये, समाजामध्ये शेतकरी आहेत, मजूर आहेत, समाजामध्ये कामगार आहेत, अशा सर्व घटकांपर्यंत कार्यकर्ता पोहोचणं अत्यंत आवश्यक आहे आणि अशा पद्धतीचं काम करण्यासाठी आपल्याकडे कार्यकर्त्यांचा मोठा अभाव आहे असं मला वाटतं आणि हा कार्यकर्ता निर्माण केल्यानंतर मात्र तुम्हाला तिकीट ते ऑटोमॅटिक देणार.
तुमच्यामध्ये एकी आली, तुमचं मतदान एकदा जर एकीकडे गेलं, असं त्यांना एखाद्या निवडणुकीमध्ये जर दिसलं, तर निश्चितपणे ते घाबरतील. 2014ला याचा प्रयोग झालेला आहे आणि 2014च्या प्रयोगाचा जर आपल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी, राजकीय पुढाऱ्यांनी आणि सर्व आपल्या समाजातील एकूण घटकांनी जर विचार केला, तर हा धनगर समाज या ठिकाणचं सत्तेचं परिवर्तन करू शकतो. हा आत्मविश्वास 2014 मध्ये आपल्याला आलेला आहे, परंतु आपण विसरून जातो. 2014चा काळ गेला. आज आपणच नाही, या लोकशाहीमधील हर एक समाज, सत्तापिपासू माणसं किती चुकीचे कामं करतात हे काही दिवसानंतर विसरून जात असतात आणि सत्तापिपासू माणसं तीच ती कामं करत असतात. अहवालाचं आंबेडकर साहेबांनी कशा पद्धतीचं स्टेटमेंट दिलं जाणता राजाच्या संदर्भामध्ये, की त्यांचे संबंध हे दुबईमध्ये कसे होते. ह्या जर वस्तुस्थिती असतील आणि ते जर मान्यच करणार नसतील आणि अशा पद्धतीचं ते पैसा कमवण्यासाठी ते आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या बाजारांना हात लावित असतील, तर तुम्ही आम्ही ह्या देशामध्ये राहणारे नागरिक अत्यंत चिल्लर आहोत त्यांच्यासाठी. अशा असंघटित समाजाला एक मुष्ट आपल्या बाजूने वळवण्याच्यासाठी जलवंत आवरला त्यांच्याकडे. काही प्रश्न विचारायचे सर तुम्हाला. जी जी की एक मोनोटोनी चर्चा नकोय, कारण की कार्यक्रम आपला हा महाचर्चा आहे आणि मग आपण डिस्कशन टाईप मध्ये आपल्याला पुढे जाणं गरजेचं आहे. आपल्यासोबत जागडे पण होते. तर प्रश्न असा आहे, आपण बघतोय, आपण ज्यांना ज्यांना जवळ म्हणतो, आता भाजप जे आहे, मूळ विषयावरती येऊया. आपल्याला उमेदवारी नाकारल्या जात आहेत. आपल्याकडे कार्यकर्त्यांचा अभाव आहे. प्रशिक्षित कार्यकर्त्यांची फळी निर्माण होत नाही किंवा झाले तरी त्या पक्षात त्यांचं स्थान जे आहे, ते स्थान जर आपण बघितलं तर अतिशय दुय्यम दर्जाचं स्थान असतं. हे आपण आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे राजकीय पक्षाचा, हा सातत्याने आपल्याला समोर येताना दिसतोय. आपल्या उमेदवाऱ्या नाकारणं असेल किंवा ज्यावेळी आपल्याला दुसऱ्या वेळी, तिसऱ्या वेळी निवडून यायला लागतो, तर त्याचे प्रस्थापित मंडळ जे आहे, तिकीट कापण्यापासूनचे जे काही कार्यक्रम होतात आणि त्याच्यामुळे काय होतं, की तो नेक्स्ट लेव्हलला जाऊ शकत नाही, मंत्री होऊ शकत नाही, कार्यकर्ते त्यांना ताकद भेटत नाही किंवा जरी आमदार असले तरी त्यांना पॉवर नसती. या गोष्टीचा जर प्रकर्षानं अनुभव घेतला, हे फक्त आपल्याच जातीत नाही तर बऱ्याच जातीमध्ये आहे. दुसऱ्या बाजूला आपण माधवची बेरीज म्हणतो, बीजेपी करताय किंवा हे करतात, समीकरणं जुळवतायत. त्याच्यामध्ये धला विचारात कुठं घेतलं जातं? धकडे जर आर्थिक सक्षम लोक नाहीत, बळकट लोक नाहीत, म्हणून त्यांना बाजूला प्रतिनिधित्व द्यायचं नाही, उमेदवारी द्यायच्या नाहीत, असं जर झालं तर त्यांनी धच्या मतांना कन्फ्यूज केलेलं आहे, धच्या मतांना कन्सिडर केलेलं आहे, गृहीतच धरलेलं आहे. यामध्ये धनगरांच्या मतांचं मूल्य जे आहे प्रचंड मोठं आहे, हे आपल्या सगळ्यांनी मान्य केलं, त्यांनाही मान्य आहे. अनेक वेळा जसं फडणवीस 2014ला म्हणले होते, की धनगरांच्या मतामुळे मी मुख्यमंत्री झालोय. दुसऱ्या बाजूला शरद पवार म्हणाले होते, की मी धनगरांच्या मतामुळे सत्तेतून बाहेर गेलेलो आहे. हे मान्य करत असतील, हे मान्यता असेल अशा पद्धतीची, तर मग या परिस्थितीमध्ये आपण धनगर जमात म्हणून अनेक आता चर्चांना तोंड फुटलेलं आहे, की वेगवेगळ्या समीकरणं बघितली पाहिजेत. आपल्याच उमेदवाराच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. गाव स्तरामध्ये प्रस्थापित म्हणजे जे आहे, जे गरीब मराठा असतील, बाकीचे ओबीसी, मायनॉरिटी, दलित असतील, आदिवासी असतील, आपल्याकडे काय जे कुठं समीकरण आपल्याला जुळवता येतील आणि ज्याची जेवढी संख्या आहे त्या संख्येच्या तुलनेत जर प्रतिनिधित्व मिळत असेल, तर एक मित्रत्वाची हात जे आहेत पुढे आले पाहिजेत का? नवीन समीकरणं घडवली पाहिजेत का? काही लोक अशी वेगवेगळ्या माध्यमातून चर्चा सुरू झाली आहे आणि त्याच्यामुळं आपण वेगवेगळे फॉर्म्युले लावायचा प्रयत्न करतोय, परंतु ते फॉर्म्युले काय बसताना दिसत नाहीत. मग आता कुठल्या समीकरणाच्या आधारे महाराष्ट्रामध्ये आपल्या लोकांना उमेदवाऱ्या मिळू शकतात, आपली लोक प्रतिनिधित्व करू शकतात? कारण की सभागृहामध्ये गेल्याशिवाय संख्येनं, जेवढ्या संख्येची आपल्याला अपेक्षा आहे प्रतिनिधित्वाची, कमीत कमी 20 तरी आपले विधानसभेमध्ये प्रतिनिधी असणं गरजेचं आहे. बॅकलॉग फार मोठा आहे आणि तो बॅकलॉग जर भरून काढायचा असेल, ते प्रतिनिधित्व आपल्याला जर मिळवायचं असेल, तर कुठली समीकरणं? कारण की आपल्याला डोक्यात एकच गट्ट समीकरण असंच केलं पाहिजे, कारण की राजकीय पटलावरती सातत्याने फेरमांडणी होताना दिसते. राजकीय पटलावरती सगळे बदल होताना दिसत आहेत, युती आघाडी बदलताना दिसत आहेत, पक्षांची अगदी बॅक साईडला वेगवेगळी समीकरणं देखील चालू आहेत. उद्याच्या काळात समजा शरद पवारांनी वेगळी भूमिका घेतली, तर फडणवीस त्या ठिकाणी रात्री आपण बघितलं असेल, उद्धव ठाकरे यांना पहाटे 3:30-4 वाजता स्वतः ड्रायव्हिंग करत जाऊन भेटलेले आहेत. उद्याच्या काळात अजून पटलावरती समीकरणं बदलू शकतात. महाराष्ट्रामध्ये सध्या कन्फ्युजन आहे. मग हे पक्ष जर अशा पद्धतीने बदल करत असतील, त्यांची धोरणं असतील, आरक्षण विषयावर वेगवेगळे मतभेद असतील, मतमतांतरे असतील, तर या परिस्थितीमध्ये आपण
काय केलं पाहिजे? कारण की आपण सातत्याने ह्याला विरोध कर, त्याला विरोध कर, परंतु ज्यांना सपोर्ट करतो, ते तरी कुठे आपल्याला प्रतिनिधित्वाची संधी देतात. ते तरी कुठे आपल्याला बेरजेत धरतात. ते फक्त आपल्याला मतं घेण्यापुरती बेरजेत धरतायत. मतं घेण्यापुरतीच त्यांना आपली गरज दिसते. मग आपल्याला फक्त दुसऱ्यांना विरोध करायचा आहे म्हणून तिसऱ्याला मतदान करण्यासाठी आपण जन्माला आलोय का? हा प्रश्न आहे माझा. यामध्ये सर्वप्रथम लोकशाहीमध्ये नेत्याच्या माग जनता जोपर्यंत राहत नाही तोपर्यंत त्या नेत्याला शासनामध्ये किंवा संघटनेमध्ये फारसं कोणी महत्व देत नाही. आणि आपल्या नेत्यांचं आणि आपल्या लोकांचं इथंच चुकतं की नेत्यांच्या माग लोकच कमी येतात किंवा एखाद्या मतदारसंघातून एखादा उमेदवार निवडून देण्याच्यासाठी आपण आपल्यातच भांडत बसतो. परंतु असं न करता जर आज महाराष्ट्रामध्ये एक परिस्थिती निर्माण झालेली आहे, तिला एन्कॅशमेंट कसं करायचं हे जर आपल्या समाजातील चतुर नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी ठरवलं तर निश्चितपणे ओबीसींच्या सोबत संगनमत करून आपल्या समाजाने त्याचं नेतृत्व करून या ठिकाणी बगर राजकीय कार्यकर्त्यांनी पाठीमागं काम केलं आणि राजकीय पुढाऱ्यांना पुढं ठेवलं तर निश्चितपणे ह्या 15-20 दिवसामध्ये सुद्धा बदल होऊ शकतो. परंतु असं प्रामाणिकपणे काम करणारे किमान तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये एक 5-25 हजार तरी कार्यकर्ते लागतील. तर अशी कार्यकर्त्यांची सुद्धा फौज नाही आपल्याकडं. आणि आपण पाहतो इतर समाजांचं, मग त्या समाजांकडं कार्यकर्ते असतात. त्यांचा सामाजिक कार्यकर्ता असो, त्यांचा नेता असतो, त्यांनी दिलेला आदेश ते सामाजिक कार्यकर्ते पाळत असतात आणि त्या पद्धतीचं काम ते त्या समाजामध्ये जाऊन ते कार्यकर्ते करत असतात आणि त्याचा रिझल्ट निवडणुकीच्या मतदानामधून ते दाखवून देत असतात आणि मग त्याची छाप शासनामध्ये आणि सरकारमध्ये त्या ठिकाणी पडत असते. जो समाज कमी संख्येनं असतो परंतु त्यांचा लोकप्रतिनिधी मात्र जास्त संख्येने विजयी होऊन तो सभागृहात गेलेला असतो. त्याला ते चातुर्य त्या ठिकाणी आलेलं असतं, त्याचं बळच असतं, ते कार्यकर्ता असतो. आणि तो कार्यकर्ता त्यांनी निर्माण करण्याच्यासाठी निवडणुकीच्या वेळेलाच त्यांनी तयारी केलेली नसते. त्याच्याकडे फार पैसा नसतो, परंतु तो कार्यकर्ता कितीतरी दिवसापासून तयार करत असतो. त्यांच्यामध्ये एक भावना निर्माण करत असतो की आपल्याला, आपल्या समाजाला, आपल्या जातीला, आपल्या नेत्याला सभागृहामध्ये जायचं आहे. याच्यासाठी तो कार्यकर्त्याचं प्रबोधन, कार्यकर्त्याचे संघ, एकसंघपणा तो अनेक वर्षापासून निर्माण करत असतो आणि त्याचा परिणाम म्हणून कार्यकर्ते इतर समाजातले, मग मी नावं घेत नाही, परंतु माळी समाज असेल, वंजारी समाज असेल, ह्या सर्वांनी हे केलेलं आहे. परंतु त्या त्या जातीपुरतेच नेते निर्माण झाले. प्रखरपणे बोलायचं म्हटलं तर आज जे प्रस्थापित लोक जे म्हणत असतात की भुजबळ साहेबांनी त्यांचीच जात मोठी केली, मुंडे साहेबांनी त्यांचीच जात मोठी केली, मग धनगर समाजाने आपली जात का मोठी केली नाही? तर ह्या नेत्यांनी सुद्धा ओबीसीतील छोट्या छोट्या घटकांना जोडण्याच्यासाठी आजपर्यंत कोणत्याही प्रकारचं संघटनात्मक कार्य केलं नाही. आणि म्हणूनच ओबीसी हा प्रचंड मोठ्या संख्येनं आहे धनगर समाजासारखा, परंतु त्यांची दखल या ठिकाणी महाराष्ट्रात राजकीय पटलावर कोणीच घेत नाही. आणि म्हणून ह्या ओबीसीचं संघटन सुद्धा आपल्यासारख्या पुढे येणाऱ्या समाजाने, जातीने, जे सत्तेमध्ये ओबीसीचे नेते आहेत यांनी केलं पाहिजे. हे त्यांचं उत्तरदायित्व हे किंवा हे कर्तव्य आहे त्यांचं. इतर ओबीसींचं संघटन करणं सुद्धा त्यांना सुद्धा कुठंतरी जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत या ठिकाणी त्यांना स्थान दिलं तर निश्चितपणे मायनर ओबीसी सुद्धा तुमच्या पाठीमाग डोळे लावून राहतो. परंतु अशा पद्धतीची कृती ओबीसी नेत्याने सुद्धा आजपर्यंत केली नाही. किंवा धनगर समाज हा मोठ्या प्रमाणामध्ये आहे, या धनगर समाजाने जातील नेत्यांनी किंवा कार्यकर्त्यांनी सुद्धा ओबीसी कडे जाऊन ओबीसीची लिडरशिप या ठिकाणी केलेली नाही. आणि म्हणूनही या ठिकाणी ओबीसी असंघटित असलेला आपल्याला पाहता येतं, धनगर समाज असंघटित असलेला पाहता येतं. एवढे मोठे असंघटित समाज, त्यांच्याकडे प्रस्थापितांकडे मोठ्या प्रमाणात साधनं आहेत, त्यांच्याकडे कार्यकर्ते आहेत आणि ते तुम्हाला 24 तासाच्या आत विविध साधनांचा वापर करून ह्या मायनर ओबीसी मोठ्या प्रमाणात असलेला धनगर समाज या ठिकाणी ते आपल्याला फुल्ली मारण्यापुरता एकत्र निश्चितपणे करत असतात. आणि ह्या सगळ्या भूलथापांना बळी पडू नये
अशा पद्धतीची भूमिका धनगर समाजाने या निवडणुकीत घेतली पाहिजे, कार्यकर्त्यांनी सुद्धा घेतली पाहिजे आणि धनगर समाजातील कार्यकर्ते आणि नेत्यांनी तर घेतलीच पाहिजे. परंतु आपलं एक कर्तव्य आहे की मायनर ओबीसीना सुद्धा ते आपण शिकवलं पाहिजे की अरे बाबा, आता तुम्ही सुद्धा आमचेच भाऊ आहात, आम्ही सुद्धा तुमचेच भाऊ आहोत. आता आपण पैशाच्या मागे न लागता, आपण सत्ताधाऱ्याच्या मागे न लागता, आपली जेवढी काही मतं आहेत तेवढी मतं आपण प्रामाणिकपणे आपल्या माणसाला देऊ आणि या ठिकाणी आपली मताची टक्केवारी तर यांना दाखवून देऊ. आपली मताची टक्केवारी तर दाखवून माझं देऊ. म्हणणं थोडंसं याच्यामध्ये अशा पद्धतीचं आहे, तुमच्या मताचा मी आदरच करतो, परंतु निवडणूक आता 22 तारखेपासून फॉर्म भरायला सुरुवात होती आणि आपण अशा सिच्युएशन मध्ये आलो आहोत, आपले उमेदवार उभे राहणं गरजेचं आहे. आणि अनेक विधानसभा अशा आहेत की जिथे साधारणपणे आपल्याला उमेदवार उभं केले आणि आपला एक असा एक उमेदवार जरी असला आणि आपली जरी मतं म्हणली तरी फार चांगली मतं पडू शकतात. तेवढा जर अवेअरनेस आपण केला, आपण प्रयत्न केले, एफर्ट्स लावले सगळ्या स्तरावरनं, तर चांगल्या पद्धतीचं मतदान घेऊ शकतात. अशी परिस्थिती या महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघामध्ये आहे. खास करून जवळपास एक 60 विधानसभा अशा आहेत. 94 तर आपले आहेतच, परंतु 58 ते 60 अशा विधानसभा आहेत पगडे सर, ज्या ठिकाणी आपण आपला उमेदवार उभा केला आणि आपल्याच उमेदवाराला मतदान करून घेतलं. समजा 60% मतदान होतं, ते 60% जरी आपलं मतदान झालं तरी पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या क्रमांकाची मतं घेणारा आपला उमेदवार होऊ शकतो. एवढं मतदान आपलं तिथे आहे. शिवाय आपण अशा पद्धतीचा विचार आता करायला हरकत नाही. मित्र जात आपण ज्यांना म्हणतो नेहमी, ते आपण आपल्या लोकांना बऱ्याच ठिकाणी जर बघितलं गेलं, पराभूत होण्यासाठी देखील कारणीभूत आहेत. जसं मी एक उदाहरण काल चर्चेमध्ये प्राध्यापक राम शिंदेचं घेतलं होतं, मागच्या वेळेस उत्तमराव जानकर असतील त्यांचं घेतलं. तिथे आपण ज्यांना मित्रजात म्हणतो त्या मित्रजातींच्याच लोकांनी आपल्या विरोधात मतदान केल्यामुळं आपले हे उमेदवार पडलेले आहेत. वेगळं समीकरण त्या ठिकाणी बनली गेली. मग आपणच का शिक्का मारून त्यांच्या पाठीमागे राहायचं? जिथे उदाहरण सांगतो तुम्हाला, मान तालुक्यामध्ये जिथे 15,000 मतदान नसलेल्या जातीचा उमेदवार निवडून येतो, 70-75 हजारापेक्षा जास्त मतदान असलेल्या जातीचा आजवर एकही आमदार त्या ठिकाणी झालेला नाही. अशी अनेक उदाहरणं मला तुमच्या समोर ठेवता येतील. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र असेल, खानदेश असेल, या भागामध्ये अनेक असे मतदारसंघ आहेत की जिथे अशी समीकरणं होऊ शकतात. आपण ज्यांना शत्रू म्हणून समोर सातत्याने चर्चेत घेतो, ते मात्र बऱ्याच वेळा प्रस्ताव ठेवतात की धनगर एक झाले पाहिजेत, नवीन समीकरणं आली पाहिजेत. उदाहरणार्थ मराठा, गरीब मराठा, प्रस्थापित मराठ्यांच्या विरोधामध्ये आवाज उठवण्यासाठी त्या ठिकाणी सज्ज होतोय. तर त्यांचं म्हणणं आहे की धनगर, गरीब मराठा, ओबीसी मायनॉरिटी असतील अशाने एकत्र येऊन सत्तेत 70-80 आमदार निवडून या महाराष्ट्रामध्ये सत्ता हस्तगत केली पाहिजे, अशा पद्धतीच्या चर्चा या महाराष्ट्रामध्ये सध्या सुरू आहे. त्याच्यावरती देखील मला तुमच्याकडून भाष्य अपेक्षित आहे. दिलीप म्हणून कोण जॉईन झालेले आहेत? हॅलो. हा, मी दिलीप लेकुळे बोलतोय. 2 मिनिटं. ठीक आहे, तुम्हाला चर्चेत सहभागी करून घेतो. पण मला सर पगडे सर असंही म्हणायचंय, बघा आपल्याला काय होतं, मुख्य दोन्ही समजा महायुती महाविकास आघाडी देणार नाही, थर्ड फ्रंट देखील मानून चालू की आपल्या लोकांना, दिलीप जी आपला म्यूट करा, आपल्याला उमेदवार देणार नाहीत असं आपण धरून चालू. पण माझं मत असं आहे, आपण आता तिसरी आघाडी, चौथी आघाडी सुद्धा जन्माला येते. आपले काही ओबीसी बहुजन आघाडी आहे, रासप आहे आणि अजून काही पक्षांनी एकत्र येऊन खरं तर मी एक सजेशन दिलं होतं प्रकाश अण्णा शेंडगेंना की महाराष्ट्र पुरोगामी बहुजन आघाडी अशा स्वरूपाची एक फ्रंट जो आहे, चौथा फ्रंट, आपण तो तयार करावा. त्याच्यामध्ये समजा रासप असेल, तुम्ही असेल किंवा अजून छोटे मोठे पक्ष असतील, एमआयएम सारखा असेल, अजून बरेच पक्ष आहेत जे या राजकीय प्रक्रियेत प्रयत्न करतायत, साथ पडतायत, ज्यांची मत बँक छोटी छोटी आहे. ते जर एकत्र केलं तर एक वेगळं काहीतरी समीकरण या महाराष्ट्रामध्ये घडू शकतं. संख्या जसा रिडालोसचा प्रयोग 2009 ला झाला होता, त्या पद्धतीचा प्रयत्न या महाराष्ट्रामध्ये जर झाला, रिडालोस मध्ये माझ्या माहितीनुसार एक 10-12 आमदार निवडून आले होते आणि त्याच्यामध्ये रासप आपला जो आहे त्याचं एक खातं देखील खोललं होतं आणि सेकापने मला वाटतं 1-2 का 3 आमदार त्यावेळेस सेकापचे देखील निवडून आले होते. मग यांनी या वरच्या पातळीवरती या नेत्यांनी ह्या बेरजा लक्षात घेऊन आणि समीकरण प्राप्त परिस्थितीमध्ये अशी समीकरण झालेत, फाटाफूट झालेले आहेत आणि प्रस्थापित उमेदवार जे आहेत ते पैसा घेऊन लढायला बरेच जण मैदानात उतरणार आहेत, उमेदवाऱ्या करणार आहेत. त्यामुळे निवडून येणारा उमेदवार 2,000, 1,500, 5,000, 10,000च्या वर फरकाने फारसा निवडून येणार नाही. त्याच्यामुळे निर्णायक मतं असलेली ही जी काय वोट बँक आहे, ही जर एक गट्टा झाली आणि छोटे छोटे जात समूह किंवा जे उपेक्षित, वंचित, विस्थापित ज्याला म्हणतोय आपण, विस्थापित सगळ्याच जातीत आहेत,
त्या विस्थापित लोकांना सोबत घेतलं, त्यांचे काय, आपले काय असे जर उमेदवार दिले, तर निश्चितपणे आपल्याला या महाराष्ट्रामध्ये एक वेगळं राजकीय समीकरण आजमावता येऊ शकतं आणि आपल्या लोकांना तिथे इतरांच्या मदतीनं, इतरांना देखील आपल्या मदतीनं त्या विधानसभेमध्ये पाठवून आपले काय प्रश्न आहेत, आपली भागीदारी, आपले प्रतिनिधित्व या सगळ्याकडे त्यांचं लक्ष वेधता येईल. मी दिलीपजींना देखील विनंती करेल, तुम्ही तुमची काय मतं असतील तर ठेवा आणि पगडे सर त्याच्यानंतर आपलं मत व्यक्त करतील. हॅलो, माझा आवाज येतो ना? हा, येतोय, बोला. हा, तर मला असं म्हणायचं की आपला जो समाज आहे ना, आपण आता सुशिक्षित आहोत, शहरी विभागात आपण आहोत, आपल्याला पटकन ते कळतं. पण रूट लेवलला नाही का, अजून पण गावागावात समजा आता भावकी जो असतो प्रकार, तो प्रचंडपणात आहे. आपले एक धनगरच आहे, पण ती भावकीमध्ये मतभेद खूप प्रचंड असतात. ते आपण जर गावाकडे सांगायला गेलं तर कदाचित ते त्यांना कळत नाही ते आपण काय सांगतो ते. ते पक्के चिटकून बसलेले असतात. त्यांचा दादा, काका, कोण मामा असं म्हणजे दुसऱ्या कास्टचे. आणि ह्याच्यामध्ये एक आपण असं करायला पाहिजे, की आपण सांगण्यापेक्षा आपले जे पाहुणे आहेत, आपल्या गावातले जे काही भावकीचे लोक आहेत, त्यांचे नातेवाईक आहेत, जे सुशिक्षित त्यांच्याकडनं त्यांना सांगायचा प्रयत्न केला, तर ते होऊ शकतं. कारण आता इमिडिएट तो एक सोर्स असतो, की तो ऑपरेट करायला पाहिजे. ऍक्च्युअली कसं पाहिजे, की आपलं कॅडर बेस आपल्या समाजात नाहीये. आपण शहरी भागात म्हणजे आपले विचार आपण रुजवायचा प्रयत्न करतो समाजामध्ये. पण ग्रामीण विभागामध्ये अजूनही समाज त्याला काही माहित नसतं. एसटी म्हणजे काय आता म्हटलं की ते काय म्हणतात, एसटी म्हणजे आपली ही एसटी समजतात आपली महामंडळाचं. म्हणजे त्यांना इथपर्यंत आपल्या समाजाचं आहे आणि ते पण मतदार आहेत ते. आता मग ह्या मतदाराला जाणीव करायचं असेल, तर एक आता इन्स्टंटली असं केलं पाहिजे, जे एज्युकेटेड आपले शहरी विभागात नोकरदार लोक आहे, यांनी काय करायचं, की आपला जो मतदारसंघ आहे किंवा आपल्या मतदारसंघ जिथं जिथं आपले पाहुणे आहेत, तर जे सुशिक्षित आहेत त्यांना सांगायचा प्रयत्न करा, की बाबा तुम्ही एक सांगा, एक तर ओबीसी उमेदवार बघा, पहिल्यांदा आपला बघा, आपला धनगराचा. जर तुम्हाला तिथं नसेल अवेलेबल, असणार तर आहेच, पण नसेल तर कमीत कमी ओबीसीच्याला मतदान करा. ही जाणीव करणं खूप आवश्यक आहे. नाही केलं तर अवघड आहे सर. ग्रामीण स्तरावर लोकांमध्ये अजिबात जागृती नाहीये. आणि ते करायचं असेल तर तिथं एकतर आपण स्वतः जाऊन गेलं पाहिजे. तिथं त्यांचं मत परिवर्तन केलं पाहिजे, समजून सांगितलं पाहिजे, की हा किती लेवल पर्यंत टोकाची भूमिका चाललेली आहे बाकीच्या समाजाची, तर तुमचं काय नाही. तर हे हे करण्यासाठी आणि हे बरेच 70 वर्षापासून त्यांना त्यांचा आत्मविश्वास खाली टाकून ठेवलेला आहे. जाणीवपूर्वक फायनान्शियली, एज्युकेशनली, सोशली आणि ते वर करायचं असेल, तर तुम्हाला त्यांचं अगदी जवळ जाऊन 1 to 1 त्यांचं मत परिवर्तन केलं तेव्हाच ते मतदान आपल्याकडे येणार आहे. नाहीतर आपला आता हा जो प्रोग्राम आहे आपला, आता बऱ्यापैकी जाणीव झाली समाजात. तरी पण एक अजून एक 25-30% समाजापर्यंतच पोहोचलेलं आहे. WhatsApp वगैरे आपले जे प्रोग्राम होतात सामाजिक चळवळीचे. आणि 70% समाज अजून त्याच्यापासून लांब आहे. त्याच्यापर्यंत जोपर्यंत आपण जात नाही, तोपर्यंत आपल्याला इफेक्ट मिळत नाही. आणि त्याच्यासाठी आता इन्स्टंटली असे काहीतरी नवीन प्रयोग करायचे. आता मी तेच सांगितलं उदाहरणार्थ, की तुम्ही ते पाहुणे सगळे सोयरे जे आहेत एज्युकेटेड, त्यांना एकच काम करा, बाबा तुम्ही प्रचार नका करू, पण ग्रामीण विभागातले जे आपले समाज बांधव आहेत, त्यांना तुम्ही दुसऱ्या गावातून फोन करा. भावकीच्या लेवलला आता शहरात आपल्याला काही जाणवत नाही, पण खेडेगावात अजूनही भावकी हा प्रकार आहे आणि त्यांचं बोलणं भाषण नसतं, धुऱ्याहून भांडणं असतात, पोलीस स्टेशनला यांचे भांडणं गेलेले असतात आणि ते एकमेकाला बोलत नाहीत, ते काय सांगणार आहे समाजाचं काय चाललंय. मग ते पाहुणे त्यांचे कोणीतरी बघायचे, त्यांना म्हणे तुम्ही सांगा, आपला उमेदवार आहे त्याला मतदान करा. त्याच्यातून निश्चितच काही ना काहीतरी आपल्याला इफेक्ट जाणवतो. ओके, पगडे सर अनम्यूट करा. दिलीप सरांनी अनम्यूट करा, अनम्यूट. हा, बोला.
हा, आता जे सरांनी एक्सप्लेन केलेलं आहे ही वस्तुस्थिती आहे सर बरं का समाजामध्ये. फार मोठ्या प्रमाणात कलह किंवा मतभेद टोकाचे असतात. परंतु आता आपल्यासारखे सुज्ञ माणसं थोडेसे पुढे आल्यामुळं त्यांच्या त्या टोकाच्या प्रक्रियेमध्ये पडणं आपल्याला शक्य नसतं. परंतु आपले 100% ते ऐकतील असंही नसतं. परंतु जे ऐकू शकतात अशांना आपण ह्या गोष्टी सांगितल्या पाहिजे. हे झालं वैयक्तिक पातळीवर एकट्या माणसाने त्या ठिकाणच्या समजदार माणसाला सांगून ते मतभेद कमी करण्यासाठीचा छोटासा का होईना प्रयत्न केला पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट, सामाजिक संघटन करत असताना संघटन हे मुळातून जर झालं तर अशा पद्धतीची जी काही वादातीत माणसं आहेत किंवा कुटुंब आहेत, अशा कुटुंबांचा वाद सोडवण्याच्यासाठी सुद्धा समाजाच्या संघटनेमध्ये एक ग्रुप केला पाहिजे आणि त्यांनी त्याचाच अभ्यास करून ती वाद कमी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला पाहिजे आणि जो सर्वांच्या सहमतीनं केला पाहिजे. अशा प्रकारची सामाजिक संघटनेमध्ये एक संघटनच असलं पाहिजे. जसं की आपण विकासासाठी, उद्योगासाठी मार्गदर्शन घेतो, शिक्षणासाठी मार्गदर्शन घेतो, तसं आपलं आतलं अज्ञान पण आपल्यातलं एकंदरीतच कोणत्याही गोष्टीची माहिती नसताना फार मोठ्या प्रमाणात विद्वान आपले या ठिकाणी बोलत असतात. तर त्यांचा तो दोष नाही. त्यांना बिचाऱ्यांना अनेक वर्षापासून ह्या व्यवस्थेपासून झिडकारला असल्यामुळे ते द्वेषापोटी त्या ठिकाणी बोलत असतो. परंतु त्याचं बोलणं अभ्यासपूर्ण नसतंय किंवा वस्तुस्थितीला धरून नसतंय हे त्यालाही कळत नाही. परंतु तो प्रामाणिकपणे बोलत असतो हेही आपल्यासारख्या विचारवंतांनी, आपल्यासारख्या सर्व सुज्ञ माणसांनी समजून घेतलं पाहिजे. परंतु ह्यावर उपाय म्हणून तात्काळ आजच्या आज आपल्याला काही करता येणार नाही. परंतु ह्या सर्व गोष्टी, प्रश्न हे आपल्या फार दिवसापूर्वीच आपल्या मागे लागलेले आहेत. तेव्हा ह्या प्रश्नातून बाहेर पडून आजच्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी आपल्याला ओबीसीला सोबत घेऊन, गरीब मराठ्यांना सोबत घेऊन आणि धनगर समाजाला सोबत घेऊन ह्या निवडणुकीमध्ये कोणता ना कोणता चमत्कार आपल्याला दाखवणं ही आजच्या खरं म्हणजे चर्चेचा मूळ गाभा आहे. आणि ह्या चर्चेमध्ये काम करत असताना गरीब मराठा आपल्याकडे कसे येऊ शकतील? 10-5च का येत नाहीत, 4-2च का येत नाहीत? त्यांनाच दोघांना सोबत घेऊन, त्याचबरोबर ओबीसीतल्या मायनॉरिटीतल्या जातीतल्या जे समजदार लीडरशिप आहे, समजदार कार्यकर्ते आहेत, त्यांना सोबत घेऊन आणि आपल्या समाजातील काही आपल्या समाजातील तर कार्यकर्ते, आता तुम्हाला कोणताही कार्यकर्ता हे काय धुऱ्याचं भांडण नाही किंवा घरगुती भांडण नाही. तेव्हा तुमच्याशी न बोलणारा कार्यकर्ता सुद्धा ह्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला सहकार्य करतो एवढा माझ्या सर्व कार्यकर्त्यांवर मला विश्वास आहे. तेव्हा आपले कार्यकर्ते, ओबीसीचे कार्यकर्ते आणि दलितांचे काही कार्यकर्ते आणि मराठा गरीब कार्यकर्ते असं मिळून जर आपण या ठिकाणी मतांचं काही गोळाबेरीज करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामधून थोडाफार परिणाम आपण या विधानसभेमध्ये जर दाखवला तर निश्चितपणे हे जे आता आपल्याला मिळणारं जे काय आहे हे भविष्यामध्ये टिकून राहणार. किमान 5-10 वर्ष तरी टिकून राहणार आणि मग तुम्हाला संघटनात्मक बांधणी करायला त्याची मदत होईल आणि तुमचं एक वजन या राजकीय पटलावर निर्माण होण्याची या ठिकाणी निश्चितपणे शक्यता आहे आणि ही शक्यता पडताळून पाहण्याच्यासाठीच या निवडणुकीमध्ये सर्वच कार्यकर्त्यांनी तन मन धनाने झोकून दिलं पाहिजे. उमेदवारांनी सुद्धा सर्व समाज घटकांपर्यंत गेला पाहिजे. ओबीसी असेल, गरीब मराठा असेल, या ठिकाणी कोणत्याही प्रकारची जातीयता न करता सर्व समाज घटकांना उमेदवारांनी सुद्धा भेटलं पाहिजे. त्यांनी आपला कार्यक्रम त्या समाज घटकांमध्ये प्रचारित केला पाहिजे आणि अशा पद्धतीनं आपल्याला जास्तीत जास्त या ठिकाणी मतपेटीमध्ये मतदान कसं मिळेल या दृष्टिकोनातून उमेदवारांनी आणि कार्यकर्त्यांनी विचार केला पाहिजे. ही वेळ आणि हा जो टायमिंग आहे, हा टायमिंग तुमची शक्ती दाखवण्याचा निश्चितच आहे, असं मला या ठिकाणी वाटतं सर. आता सर आहेत ना, माझं प्रकाश शेंडगे आणि महादेव जानकर यांच्या दोघांच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, दोघांमध्ये चर्चा करून आणून त्यांना या चॅनलवरती चर्चेला आणा की जेणेकरून महाराष्ट्रामध्ये धनगर एकत्र आल्याचा एक मेसेज गेला पाहिजे. दुसऱ्या बाजूला आपण खरं तर पुढाकार घेऊन धनगर जमातीचे समजा काही 40-50 प्रतिनिधी, मराठा समाजाचे एक 60-70 त्यांनी जे आता चर्चा चालू आहे की त्यांचे 60-70 कॅन्डिडेट, उरलेले जे काही जात समूह आहेत, जिथे जिथे ज्यांची संख्या चांगली आहे त्यांना काय प्रतिनिधित्व, असा जर विचार केला साधारणपणे
एक 180-200च्या आसपास जागा जर एकत्र येऊन जर लढवल्या तर याच्यातनं 40-50, 50-60 निवडून आले, त्याच्यातले 10-20 आपले असतील, 25-30 मराठा असतील, 30-40 इतरांचे एक 5-10 असतील. असं जर झालं आणि 60-70 जागा जर निवडून आल्या तर या महाराष्ट्रातल्या विधानसभेचं चित्र वेगळं असू शकतं. मुख्यमंत्री ठरवण्याची ताकद जी आहे ती विस्थापितांच्या हातामध्ये येऊ शकते. प्रस्थापितांना जे त्यांनी मनी, मसल, मॅनपॉवर, मीडिया, मॅनेजमेंट याच्या आधारावरती जे काही साम्राज्य उभं केलेलं आहे, देशात, बाहेरच्या देशात त्यांच्या मोठाल्या संपत्त्या निर्माण केलेल्या आहेत, अनेक पिढ्या त्याच्या बसून खातील अशी जी काही व्यवस्था केलेली आहे, त्याला कुठेतरी सर्वसामान्यांच्या हातामध्ये सत्ता आणून देऊन ती सर्वसामान्यांसाठी राबवता येऊ शकते. अशी एक भोळी-भाबडी लोकशाहीमधली एक आशा अजूनही अनेकांच्या मनामध्ये आहे, माझ्यासारख्यांच्या मनामध्ये आहे आणि अनेक तरुण जे आहेत त्यांना देखील वाटते की असं झालं पाहिजे. परंतु हे होण्यासाठी जो पुढाकार घेतला पाहिजे, प्रक्रिया केली पाहिजे, त्याच्यामधले जे दुवे लागतात, ते दुवे मात्र अद्यापही समोर कुठे नाहीत आणि त्याच्यामुळे ह्या कनेक्टिव्हिटीज मध्ये गॅप असल्यामुळे हे कनेक्ट करणारे कनेक्टर पाहिजेत. हे कनेक्टर कमी असल्यामुळं किंवा तसे कनेक्टर नसल्या कारणानं अशी समीकरणं व्हायला पाहिजे ते होताना दिसत नाही. काळ अत्यंत महत्वाचा आहे. ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. मतदान कमी अधिक फरकाच्या अंतरानं बरेच जे उमेदवार आहेत ते निवडून येणार आहेत आणि या परिस्थितीमध्ये अगदी 500,000 मताला देखील फार मोठं मूल्य येणार आहे आणि त्याच्यामुळे धनगर जमातीच्या मतांचं मूल्य निश्चितपणे या विधानसभेला आहे आणि ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. घराघरात जाऊन हा संदेश आपण पोहोचवला पाहिजे. युवा पिढी जी आहे सोशल मीडियात त्यांनी आपला चॅनल त्यांच्यापर्यंत नेऊन पोहोचवला पाहिजे. चर्चा असतील, कार्यक्रम असतील, उपक्रम, प्रोग्राम हे पोहोचवले पाहिजेत. कारण की फिजिकली आपल्याकडे साधनांचा अभाव जरी असला तर टेक्नॉलॉजीच्या मदतीने आपण घराघरामध्ये या गोष्टी पोहोचू शकतो, जागृत करू शकतो, जुन्या जाणत्या लोकांना हे गोष्टी पटवून देऊ शकतो, ते दिले पाहिजेत. हा माझा आग्रह आहे युवकांना. आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये प्राधान्यक्रम जो मी सांगितलेला आहे त्याचा एक व्हिडिओ आहे लाईव्ह सेक्शन मध्ये. तो प्राधान्यक्रम मतदानाच्या वेळी आपल्याला सगळ्यांनी डोक्यात ठेवायचा आहे. बटन कुठलं दाबायचं ते डोक्यात ठेवायचंय आणि प्राधान्यक्रम जो आहे इथे जे आपल्यासोबत येतील, मित्र म्हणून येतील, त्या सगळ्यांचं स्वागत आहे. त्यांना बरोबर घेऊ आणि जिथे आपण आहोत चांगल्या संख्येनं तिथं प्राधान्यक्रम आपला ठेवायचा. जिथे आता आपण बघितलंय महायुती महाविकास आघाडीकडनं जर आपल्या काही लोकांना उमेदवारी मिळाल्या तर त्यांना अर्थातच आपण पाठबळ द्यायचे. दुसऱ्या क्रमांकावरती आपण आपला उमेदवार जो आहे मित्र जातींच्या मदतीने उभं करणं आणि त्याला पाठबळ देणं. इतर ठिकाणी जे मित्र जाती म्हणून कोणी येतील मग ते सगळेच आहेत, विस्थापित सगळ्याच, तर त्यांचा उमेदवार असेल तर त्याच्या पाठीमागे ताकदीने उभं राहणं आणि आपले प्रतिनिधी जास्तीत जास्त विधानसभेमध्ये निवडून आपल्याला घेऊन जायचे. अशा पद्धतीची ही सगळी संकल्पना आहे आणि म्हणून सगळ्याला विनंती आहे, बांधवांनो जागरूक व्हा, सजग व्हा. आपल्या चॅनलला जे काय आपल्याला आर्थिक मदत करता येईल, आपण स्क्रीनवरती बघत असाल खाली धनगर समाज जागृती चॅनलला फोन पे, गुगल पे वरती 10 रुपयापासून तुम्हाला जी काही यथायोग्य मदत करता येईल तुमच्या शक्तीनं ती मदत करा. पण या राजकारणामध्ये जी संधी चालून आलेली आहे त्याचं सोनं धनगर जमातीने केलं पाहिजे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून आपल्याला डावललंय, आरक्षणात आपण व्यस्त राहिलो, लढ्यात व्यस्त राहिलो, त्याच्यामुळं एक डायलॉग प्रोसेस करायला पाहिजे होती वेगवेगळ्या पक्षांसोबत, वेगवेगळ्या युती आघाड्यांसोबत, वेगवेगळ्या सामाजिक राजकीय नेतृत्वांसोबत. ती मधल्या काळामध्ये होताना दिसली नाही आणि त्याच्यामुळं त्याचा परिणाम आपल्याला दिसतोय की विधानसभेमध्ये जी लोकसभेला पुनरावृत्ती झाली त्याचंच आता विधानसभेमध्ये देखील चित्र दिसतंय की आपली संख्या असून देखील आपल्याला प्रतिनिधित्व जे आहे ते करण्याची संधी मिळत नाही, उमेदवारी करण्याची. कारण की त्यांच्या लक्षात आलंय ही वोट बँक जी आहे ती कन्फ्युज झालेली आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी विभागली जाऊ शकते. त्याच्यामुळे यांना उमेदवारी नाही दिल्या तरी हे काही फारसा प्रभाव टाकू शकणार नाही. परंतु करंट किती आहे हे आपल्याला ह्या विधानसभेमध्ये सर दाखवून देणं गरजेचं आहे. अंडर करंट जो आहे तो दाखवून देणं गरजेचं आहे. त्यासाठी बांधवांनो आम्ही सातत्याने उपक्रम घेतोय, कार्यक्रम घेतोय प्रबोधनाचे, जागृतीचे. तुम्ही फक्त प्रतिसाद द्या, आम्ही आपल्याला संदेश देऊ, आपल्याला एक सूचना करू की कोणाला मतदान करायचे. शेवटच्या क्षणी एक काही आपल्या कानामध्ये संदेश देणारच आहोत, पण तुर्तास ही अवेअरनेस जी आहे तो अवेअरनेस आपल्याला घराघरामध्ये करणं गरजेचं आहे. या चर्चेच्या निमित्ताने मला एवढंच सांगायचंय. आजच्या या चर्चेसाठी पगडे सरांनी वेळ दिला, दिलीपजी यांनी, संतोषजी असतील, जागरेजी असतील, सगळ्यांनीच वेळ दिला त्याबद्दल देखील मी या ठिकाणी आपले धीरज बनसोडे म्हणून जॉईन झालेले आहेत, त्यांना काही मत मांडायचं असेल तर थोडक्यात त्यांचं जॉईन झालेलं मला स्टुडिओमध्ये लेट दिसलेलं आहे. धीरज बनसोडे साहेब तुम्हाला काय थोडक्यात मत मांडायचं असेल तर मांडा. हा सर मांडत आहे. बोला. हॅलो. हा बोला. हा सर, आपला समाज एकत्र कसा आला पाहिजे हे महत्वाचं आहे सर. आपला समाज एकत्रित येत नाही. आता आम्ही उमरग्यामध्ये मोर्चे काढलो होतो, फक्त आम्ही उमरग्यात मोर्चे काढलो, बाकीचे काय समाज नाही आला सर. समाज झोपलेला आपला. समाजाला फक्त काम धंदे पडले, दुसरं काहीच नाही. आरक्षण काय माहित नाही.
आपला समाज एकत्र आणण्याचा पहिला आपण काहीतरी प्रयत्न करायला पाहिजे. ओके, ठीक आहे. अजून काय मत आहे हा. तुमचं याच्यावरती? आणि मला एक शोकांतिका वाटते सर, दुसरे समाजाच्या चॅनलला तर इतके फॉलोअर्स, आपल्या समाजाच्या चॅनल इतके फॉलोअर्स नाही, काय नाही, लाईव्ह लोक बघत नाही आपल्या समाजाचे. चालेल, ठीक आहे, ठीक आहे. मला वाटतं आता वेळ बराच झालेला आहे. उद्याच्या कार्यक्रमात आपण चर्चा करणारच आहोत. उद्या आपल्याला उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे धनगरांच्या विरोधात भूमिका का, सांगोल्यात त्यांनी टाकलेला तिढा जो आहे, या विषयाचे आपल्याला उद्या कार्यक्रम घ्यायचा आहे. उद्या 2 कार्यक्रम होऊ शकतात कदाचित. सकाळी 11 वाजता एक होऊ शकतो आणि संध्याकाळी आपला नियमितचा कार्यक्रम देखील होऊ शकतो. आणि त्याच्यावरती आपल्याला चर्चा करायची आहे. 2 विषय असू शकतात. सकाळचा मी विषय आपल्या समोर ठेवलेलाच आहे. तर या ठिकाणी पुन्हा एकदा मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा एवढी विनंती करतो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. जय मल्हार, जय महाराष्ट्र, जय भारत. जय मल्हार सर, जय मल्हार.